नमस्कार, मी यशवंत माने, मोहोळ विधानसभा सदस्य। काल माझ्या जातीच्या दाखल्याबद्दल टीव्ही 9 या वृत्तवाहिनीमधून आणि लोकल यूट्यूब आणि आज पेपरमधून एक चुकीच्या पद्धतीची बातमी फिरत आहे की माझ्या जातीच्या दाखल्याबाबत मोहोळ येथील ज्या उमेदवाराला मी पराभूत केलं क्षीरसागर, त्याच्या मुलाने सीबीआयला तक्रार केली असेल आणि त्या तक्रारीवरून आमदार यशवंत माने सीबीआयच्या कचाट्यात, अडचणीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय द्वेषाने बातम्या पसरवलेल्या आहेत। वास्तविक पाहता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही, कुठल्याही प्रकारचे सीबीआयने माझ्याशी इन्क्वायरी केलेली नाही, मला पत्रव्यवहार केला नाही, मला सुनावणीला बोलवलं नाही किंवा काही नाही। मी या विषयानंतर माहिती घेतल्यानंतर असं कळालं की सोमेश क्षीरसागरने 2022 मध्ये सीबीआयला तक्रार दिली होती, परंतु त्याच वेळेस त्याने वेगवेगळ्या ठिकाणी 5 ते 6 ठिकाणी तक्रार दिली होती आणि माझ्या कुटुंबातील 5-6 व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर बुलढाणा जात पडताळणी असेल, हायकोर्ट असेल, या सर्वांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे, कारण ते माझे सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे खोटे नाहीत। याच्या उलट सोमेश क्षीरसागर व नागनाथ क्षीरसागर हे दोघा पिता पुत्रांच्या नावावरती 2014 साली सुप्रीम कोर्टाने यांचा जातीचा दाखला रद्द केलेला आहे आणि तो रद्द केल्यानंतर पुन्हा त्यांनी शासनाला अंधारात ठेवून दुसऱ्यांदा दाखला त्यांनी काढलेला आहे। त्यामुळे वास्तविक पाहता ही फसवणूक ही क्षीरसागर कुटुंबाने केलेली आहे, माझ्या कुटुंबाने केलेली नाही आणि असे वेगवेगळे राजकीय स्टंटबाजी करण्यात काही अर्थ नाही। आणि माझे सांगणं आहे की टीव्ही 9 चॅनल असेल किंवा इतर मोहोळचे लोकल चॅनल असतील, पंढरपूरचे असतील, यांनी कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता अशी राजकीय बदनामी करणं योग्य नाही। तर मी आपल्याला सर्वांना सांगतो, वास्तविक पाहता त्याच्यामध्ये टीव्ही 9 चॅनल असेल, साम सकाळ असेल, पुढारी चॅनल असेल, धुरंधर न्यूज चॅनल असेल, PVN न्यूज पंढरपूर असेल, लोक सह्याद्री पेपर असेल, तडका न्यूज मराठी चॅनल असेल किंवा संघर्ष न्यूज चॅनल असेल, या चॅनलनी सुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने माझं राजकीय द्वेषापोटी किंवा कुणीतरी आता येणाऱ्या लोकसभेचं किंवा विधानसभेचं दिवस आहेत याच्यामध्ये राजकीय बदनामी करण्याच्या दृष्टीने हे जे कृत्य केलेले आहे ते हे तात्काळ त्यांनी याचा खुलासा करावा, अन्यथा या सर्व चॅनलवरती आणि सोमेश क्षीरसागरवरती माझ्या राजकीय नुकसान करण्याच्या उद्देशाने जे पाऊल उचललेले आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाईला आपल्याला सर्वांना सामोरे जावे लागेल, ही सर्व जनतेला नम्रपूर्वक मी सांगतो। आणि ही जी बातमी आहे जी फिरत आहे हे 100% चुकीची आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही, एवढंच मी याच्यातून निदर्शनास देऊ शकतो।